नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी वटपौर्णिमेचा व्हिडिओ टाकणार आहे. हे पहा, आम्ही सर्वजणी कॉलनीमधल्या सर्वजणी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी चाललो आहेत आणि जवळ आहे आमच्या मंदिरामध्येच वटाचं झाड आहे. हे पहा, आम्ही पूजाचं सर्व साहित्य मी घेऊन आलेले आहे आणि इथे माझी पूजा चालू आहे आणि खूप छान प्रकारे पूजा आहे आणि खूप गर्दी होती पूजेला, कारण की मंदिर जवळ आहे आणि मंदिरामध्ये वटाचं झाड आहे. त्यामुळे सर्वजणी एक देवाचं पण दर्शन होतं आणि वडाची पूजा पण होती. त्यामुळे सगळ्याजणी वडपूजाला तिथेच येतात आणि खूप गर्दी होती. काही जणी तर वेटिंगला उभं होत्या. खूप गर्दी असल्यामुळे आमची पूजा आम्हाला जागा लवकर भेटली आणि आमची पूजा व्यवस्थित झाली सगळी. हे पहा, मी पूजा करून घेऊ राहिलेले आहेत आणि आमच्यातल्याच काही जणी अजून थांबलेल्या आहेत मागे, का आमची झाल्यानंतर त्या बसताना पूजाला, असं झालेलं आहे. तर आमची पूजा आम्ही करून घेत आहे. आम्ही सगळेजण पूजा करून घेतो आणि हे पहा, पूजा झालेली आहे आणि गर्दी असल्यामुळे आम्ही जेवढे शक्य होईल तेवढे लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की सगळ्यांनाच पूजा करायची असते. त्यामुळे आपण जास्त वेळ घेतला तर बाकीच्यांना वेळ लागतो. त्यामुळे आम्ही पटकन पूजा आवरून घेतलेली आहेत. आता तसंच आम्ही वडाच्या झाडाला दोरा बांधून 7 फेऱ्या मारणार आहेत. हे पहा, आपण आता सगळ्याजणी आम्ही 7 फेऱ्या मारून घेत आहोत. हे बघा, आणि सगळेजणी एकत्र असल्यामुळे खूप छान वाटतं का आपला व्हिडिओ खूप छान झाला आहे आणि आपला वटपौर्णिमेचा सण खूप छान साजरा झालेला आहे. हे पहा, आणि आमच्या फेऱ्या मारून झालेल्या आहेत. तसंच आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील केलेला आहे. तिथं वडाची पूजा झाल्यानंतर आम्ही एकमेकींच्या वट्या भरलेल्या आहेत. वट्या भरून आम्ही सर्वजणांनी एकमेकीच्या वट्या भरून हळदी कुंकू केलेले आहेत. आमच्यातल्याच अजून काही जणी वडाची पूजा करत आहेत, कारण की गर्दी असल्यामुळे आम्ही आधी उरकून घेतली आणि आमचं झाल्यानंतर काही जणी दुसऱ्या बसलेल्या आहेत. तोपर्यंत आम्ही हळदी कुंकू आणि वटीपौर्णिमा आमचं करून घेतात. ते आले का त्यांच्याबरोबरही आमचं हळदी कुंकू आणि वटी भरणं होणार आहे. आणि हे बघा, खूप छान वाटतं आणि खूप जणी होतो आम्ही, 10 ते 15 जणी आम्ही वटपौर्णिमेला बरोबर गेलो होतो. कॉलनीतल्या आमच्या सर्वजणी होतो आणि हे पहा, खूप छान सर्वांनी एकमेकीची ओटी भरली आणि जास्त जणी असल्यामुळे ओटी भरण्याला जास्त वेळ लागला आणि त्याचा जास्त मोठा व्हिडिओ तयार झालेला आहे. आणि तसेच आमचे उखाणे घेणेही चालू होतं. वटी भरण्याबरोबर उखाणा घेण्याचं चालू होतं. त्यामुळे आणि खूप छान वाटलं. असं सगळा सण साजरा झाल्यावर खूप छान वाटतं का आपला सण असा एवढा छान साजरा झाला. आणि तसेच हे वटी भरण्याचंच अजून चालू आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा वटपौर्णिमेचा सण कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला, हे तुम्ही नक्की सांगा वटपौर्णिमेच्या व्हिडिओबद्दल. आणि हे आता झालेलं आहे आम्ही त्याच्यानंतर एक रील काढलेली आहे. एक वटी भरताना पण एक रील काढलेली आहे. हे सर्व आमच्या कॉलनीतल्याच लेडीज आहेत आणि ज्यांनी ह्या व्हिडिओमध्ये ज्या आहेत त्यांनी जर आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी पण पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. काही चुकत वगैरे असेल तर नक्की सांगा का मी कुठं चुकते, माझा व्हिडिओ कुठं चुकला, कुठे बरोबर आहे, हे नक्की सांगा. आता आमची एक रील आहे, आम्ही ते एक रील काढणार आहे एकमेकींची वटी भरताना आणि तेही खूप छान प्रकारे झाली आमची रील. हे अशी रील काढली आम्ही आणि तसेच नंतर अजून एक रील काढलेली आहे पुढे. हे बघा, ही पण खूप छान अशी रील तयार झालेली आहे. हे पहा, खूप सुंदर अशी साजरी झाली आणि हे रीलवर पण मी गाणे सेट करून एक व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. त्याचनंतर ही दुसरी एक रील आहे, ती पण आम्ही काढली होती बघा, खूप छान होती. याच्यावर पण मी गाणं सेट करणार आणि यूट्यूबला टाकणार आहे. आणि तसंच मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले होते जाताना
आणि खूप छान वाटलं. आमच्या घरी जाताना केंद्रात मंदिर आहे, त्यामुळे आपलं चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा, शेअर. थँक्यू.